जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। जर एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येण्याची शंका असेल तर त्या व्यक्तीला चालू देऊ नये, जिने चढू किंवा उतरण्यास देऊ नयेत, ऑटोतून हॉस्पिटलमध्ये पाठवू नये। अशा गोष्टी घडल्यास रुग्णाला वाचवणं कठीण होतं। आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकाराच्या झटक्यांची 3 तास आधी जाणीव करून देतो। शरीरात अगदी सूक्ष्म बदल घडले तरी मेंदू आपल्याला लगेच इशारा देतो। मधुमेहींना ही इशारा मिळणं कठीण जातं। जर एखादी व्यक्ती लग्न समारंभात, सार्वजनिक ठिकाणी किंवा घरी अचानक पडली तर त्याकडे त्वरित लक्ष द्यावं। ते म्हणतील की काही झालं नाही, मी ठीक आहे, पण आपण ती गोष्ट दुर्लक्षित करू नये। मेंदू दिलेला इशारा ओळखला की त्यांना STR करून बघायला सांगावं। STR म्हणजे स्माइल, टॉक, रेस बोथ हँड्स, दोनही हात वर उचलायला सांगा। ही 3 कृती नीट करू शकले पाहिजेत। जर त्यापैकी एक जरी नीट करता आली नाही तर गोष्ट गंभीर आहे। ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केल्यास जीव वाचवता येतो। डॉक्टर सांगतात की ही लक्षणं ओळखून 3 तासांच्या आत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेल्यास बहुतांश मृत्यू टाळता येतात। अलीकडील वैद्यकीय अभ्यास सांगतो की हे 3 कृती बरोबर करता आल्या तर पुढील एक चाचणी ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्यांना जीभ बाहेर काढायला सांगा। जर त्यांनी जीभ सरळ बाहेर काढली तर ते सामान्य आहेत, पण जर जीभ एका बाजूला वळलेली असेल, उजवीकडे किंवा डावीकडे, तर त्यांना पुढील 3 तासात कधीही झटका येऊ शकतो। हा संदेश वाचणाऱ्यांना नम्र विनंती आहे की मानवतेच्या दृष्टिकोनातून जात-पात विसरून प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पाठवा। वैद्यकीय आकडेवारीनुसार असा संदेश शेअर केल्यास 10% मृत्यू टाळता येतात। मानवता जागृत करा आणि जीव वाचवा। सत्यमुख परिवारातर्फे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा व जास्तीत जास्त लोक या व्याधीतून मुक्त व्हावे अशी श्रीरामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।